शिन्नरजी आवाड साहेब तुम्हाला आता एक भारुड म्हणून दाखवणार आहे माऊली. रामकृष्ण अरे अरे मला सांगायचं काय का आपण जो आज या ठिकाणी नामयज्ञ सुरू केलेला आहे महाराज, या नामयज्ञातून आपल्याला काय ग्रहण करायचं आहे, ग्रहण केल्यानंतर आपलं आचरण कसं निर्माण झालं पाहिजे. नाथ महाराजांनी अधिकरुण अधिक संत महात्म्यांनी आपल्या रूपकामध्ये, अभंगामध्ये, भारुडामध्ये, पिंगळामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे ना. आता जर तसं पाहिलं महाराज, एक फॅड आलेले. काय फॅड आलेले? एखाद्याला जे आवडलं का तेच मागते. काय म्हटलं महाराज? जे आवडलं का तेच मागते. समजा एखादा सप्ताह असला, घरभरणी असली, वर्षश्राद्धचं कीर्तन असलं, कुठले जरी मोठे महाराज बोलवले, छोटा जरी बोलवला, तर ज्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्याने हा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याला सांगतात महाराज जरा तेवढा होऊ द्या ना. तेवढा म्हणजे काय? तेवढा म्हणजे काय? जरा तेवढ्या होऊ द्या ना. काय म्हणते भागवत बाबा? तुम्ही कायम कीर्तनामध्ये असताना, तुम्ही असताना कीर्तनामध्ये काय म्हणताय? तेवढा होऊ द्या. सोरवड काय म्हणते? तुम्ही रोज ऐकताय नाही? पिंगळा माद्वारी बोल बोली तो देखा. काय म्हटले? पिंगळा. पिंगळा म्हणतो. पहिला पिंगळा म्हणा. वरचाळीला सावध राहावे. काय म्हटलं? सावध राहा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, दौर फिरवीत डुगडुग ऐका. दौरा म्हणजे काय वा? दौरा म्हणजे काय? ते काय शंकराचं ढुम काय? काय उद्या शिवरात्र आजच वाजवायचं काय? पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, दौर फिरवीत डुगडुग ऐका. काय म्हटलं? दौर फिरवीत डुगडुग ऐका. याचा संदेश आपल्याला असा येतोय महाराज, आपण जो 7 दिवस नाम यज्ञ ठेवतोय, नामस्मरण करतोय, भजन पूजन करतोय, आपल्या जीवनात काहीतरी काया पलटी झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपलं हे महाराज सांगतात, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. काय म्हटलं? सावध राहावे. वरचाळीला सावध राहावे, पाटील बोल लावून सवे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. काय सांगितलं? वरच्या आळीला सावध राहावे. आता वरची आळी म्हटलं तर काय म्हणावं लागेल भागवत बाबा? वरची आळी. मला तुम्ही सांगा, या गुळवज गावामध्ये किती आळ्या? किती आळ्या? तुम्ही एकामेकाकडे पाहते बाबा. आपल्या गुळवज गावामध्ये किती आळ्या? एकच आळी. एकच आळी गावाची एकी. कनिष्ठ तांबाट्यावरतीच आळी का? वा. प्रत्येक गावामध्ये एक आळी असते. काय म्हटलं? प्रत्येक गावामध्ये एक आळी असते का 2 आळ्या असतात का 3 आळ्या असतात? 3 आळ्या असतात. आपण काय म्हणतो? आता हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, हे कोणच्या आळीत आहे? कोणच्या आळीत आहे? वरच्या आळीत आहे. आणि मधल्या आळीत काय आहे? गेला बिचारा आमचा रमेश टेलर. आठवण येते राव महाराज, लय सुदगुणी प्राणी होता. असं गोड बोलावं, असं एखाद्याला गोड उत्तर द्यावं, समोरचा हसत राहिला पाहिजे, नाही तर गप्प बसला पाहिजे. पण म्हणे ना, जो सगळ्यांना प्रिय तोही देवाला प्रिय असतो. वरची आळी, मधली आणि खालची आळी, त्या 3 आळ्या आहे. काय सांगितलं? नाथ महाराज वर्णन करतात. काय? 3 आळ्या.
वरची मधली आणि खालची आळी. या काळीचा अर्थ असा महाराज, नाथ महाराज या अभंगातून असं सांगताय. वरची आळी म्हणजे काय? इथून पुढे सांगितलं आपलं काय, 3 खंड निर्माण केले. किती? 3 खंड. इथून एक खंड निर्माण केला आणि मधला खंड इथून एक आणि तिसरा खंड, हे 3 प्रकारचे खंड निर्माण केले. मग समजा घटकावर आपल्याला विशेष करून कुणासंग बोलायचे बाबा, भागवत बाबा, तर आपल्याला कशानं बोलावं लागेल? मधुरावाणी ओटी तुका म्हणे वा पोटी. तुकाराम महाराज म्हणतात मधुर बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? मधुर बोललं पाहिजे, साच बोललं पाहिजे, मोहक बोललं पाहिजे. समजा घटकर आम्ही तुमच्या गावात आलो आणि एखादा व्यक्ती आम्हाला भेटला, ए अरे कुठे चाललाय गाडी घेऊन आमच्या मंडपामध्ये, मग आम्हाला कसं वाटेल? हाच आमचा आदर्श झाला असं म्हणता येईल का? नाही. मग तुम्ही काय म्हटलं पाहिजे? या महाराज या, तुमची पण या ठिकाणी उपस्थिती निर्माण झालेली आहे, शतशः तुमचा निर्देश ऋण निर्देश करतो असं बोललं पाहिजे. काय ज्ञानोबा सांगतात, साच आणि मावाळ मितुले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळा अमृताचे. काय अमृतासारखे शब्द आपल्या मुखातून वरसवले पाहिजे महाराज याच्यातून. म्हणून हे आपल्याला मस्तक कशासाठी दिलेलं आहे? देवे दिला देह भजन गो माटा. भजना गोमटा तो या झाला फांडा बाधिकेच. आपण काय केले? फाटे फोडले. काय केले? फाटे फोडले. आपल्याला हे मूक भजन करण्यासाठी दिले. काय? भजवरी भैया राम गोविंद हरी. काय सांगितलं कबीरदास महाराज म्हणतात, जपतप साधन कुछ नाही लागत खर्चत नाही गठरी. काय? काहीच लागत नाही या नामासाठी. हा करून सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हा करून सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू तुकाराम महाराज म्हणतात, या मुखाने नामस्मरण करायचं. नामाने काय होतं? नामाने नामवंत होतो, नामाने माणूस निर्मुक्त होतो, नामाने माणूस निर्व्यसनी बनतो. बरोबर आहे का नाही? नामाने माणूस निर्व्यसनी बनतो. नामाने माणसाचं महत्व वाढतं. हे इतकं नाम श्रेष्ठ. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू. मग दास कुणा जेवायचे? दास पंढरी रायाचे. त्याकरता आपल्याला दिंडीमध्ये जावं लागेल. काय सांगितलं? त्याकरता आपल्याला दिंडीमध्ये जावं लागेल. मग दिंडीत गेल्यानंतर काय काय लोक फक्त आज कुठं बेत आहे काय म्हणतात? आज कुठं बेत आहे? कसलं बेत? जेवायचा. बरोबर ओळखलं बाबा. थोडं जरा प्रतिसाद द्या. थोडा टाइम घेतला चालेल ना? तुम्ही म्हणशा नाही तुम्ही चालतंय चालू द्या. बरं वाटतं ना? हो हो. बसून घेऊ. नाही चालू द्या. असं योगायोगानं आलंय म्हणून. आता सकाळच मला पंढरपूरला जायचंय कार्यक्रमाला. महाराज काय सांगतो तुम्हाला? बेत जेवणाचं. बेत 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 हा, जेवणाचं. बेत बेत हा बेत. मग दिंडीमध्ये गेले, वारीमध्ये गेले तर पहिले काय काय जे असतात ना, जे वरांगणी देणारे, बिशी देणारे, महाराज आज कुठं बेत आहे? बेत म्हणजे का काय? आता बोलू नाही, विठ्ठलाचं मंदिर आहे. बेत कशाला म्हणते? बेत कशाला म्हणतात?
ज्ञानोबारायांची ओवी मला ते आता आठवणार नाही. काय हेंदरी शेंदरी कोणती पूजती भूते खेती आपल्या पोटाची रडती मागते ते अवदान. याला बीत म्हणतात. काय ते असं बीत करतात. हा तो बीत नाही. या ठिकाणी काय म्हणायचं, आज कोण्या ठिकाणी प्रसाद आहे काय सांगायचं. प्रसाद दिंडीमध्ये गेलं ज्या ठिकाणी आपण भोजनाला जातो त्या ठिकाणी काय आहे, प्रसाद. प्रसाद. प्रसाद सर्व दुःखानां हनिरस्योपजयते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. प्रसादाने माणूस संतुष्ट होतो, समाधानी होतो आणि आपल्या आलेल्या जन्माचं सार्थक ठरतं महाराज. म्हणून तुकाराम माझा तुका म्हणे आल्या जन्माचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. जनाबाई महाराज काय म्हणते, जन्मा येऊन देख करा ध्याचं सार्थक. जन्माला आल्यानंतर आपल्या ध्याचं सार्थक करायचंय महाराज. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, 184 प्रति जाई कोटी कोटी फेरे होती तै नरदियाची प्राप्ती अवजटला. ती निज भाग्याने आपल्याला हा नरदय भेटलाय. काय 184 प्रति जय कोटी कोटी फेरे होती तै नरदेहाची प्राप्ती अवचटला. ती निज भाग्याने आपल्याला नरदेहाची प्राप्ती भेटते. तर महाराज या नरदेहाच्या जन्माला आलाय ना, मग आपलं काय करून घ्या, सोनं करून घ्या. असं काहीतरी बना जे संत महात्मे बनून गेले आणि त्यांचं आजही नाव आजरामर राहिलं. कोण संत आहे आपल्या समाजात, प्रत्येक जाती धर्मामध्ये संत झालेला आहे. शेवटचे संत कोण आहे, भगवान बाबा. कोण आहे, भगवान बाबा. भगवान बाबा. प्रत्येक जाती धर्मामध्ये संत झाले. आपल्या धर्मामध्ये आपल्या धर्म जातीमध्ये कोण आले, भगवान बाबा. प्रत्येक जाती धर्मामध्ये झाले, संत झाले. कशासाठी, हाच संदेश देण्यासाठी आले. विठाला विठाला. मी तुम्हाला काय सांगत होतो, हे मस्तकाना गोड बोलायचं, सुंदर बोलायचं. आता इथलाही मधला भाग आहे, हे उदर आहे. पण मला या ठिकाणी सांगायचं की महाराज काय, हे जर आपण सांगत बसलो तर फार वेळ जाईल. पण मला सांगायचं काय, तुम्ही या सप्त्यामध्ये आल्यानंतर तुम्ही बिघडले पाहिजे का. या सप्त्याच्या मंडपामध्ये आलेले आहे, तुम्ही घडले पाहिजे का बिघडले पाहिजे, घडले पाहिजे. घडले पाहिजे ना. मग त्याकरता आपल्याला काय करावं लागेल, जशी एखादी वस्तू लागल्यानंतर आपण काय म्हणतो, नाही मला पाहिजे ती. एखादा मुलगा समजा रडतं काय म्हणतं, मला पाहिजे. काय पाहिजे, वस्तू पाहिजे म्हणते. मग ती वस्तू पाहिजे करता काय करतं, ते आपण नाही दिल्यावरती ते हातपाय आपटतं, लोळतं खाली जमिनीवरती, काही बी वस्तू फेकून आणतं. त्याला आपण काय म्हणतो, हे बिघडलं पोर. काय म्हणतो, बिघडलो. आणि वस्तू दिल्यावर, अरे हो, तसंच आपलं जीवन आहे. म्हणून एक रूपक सांगत ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो बिघडा ना, आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो कोणी बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो कोणी बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. चंदना संगे वृक्ष बिघडला. काय सांगितलं, चंदना संगे वृक्ष. चंदना संगे वृक्ष बिघडला. चंदनाचं झाड तुम्हाला माहिती आहे ना, महिला मंडळ. तुम्ही फक्त माझ्याकडे बघताय, कमीच सांगू, चंदनाचं झाड माहिती. बरं, चंदनाचं झाड काय कामाला येते सांगता येईल महाराज. हो, चंदनाचं झाड आपण नाही का म्हणतो, चंदन लावायचं आहे, मग त्याचा सुगंध येतो नाही का. चंदना संगे वृक्ष बिघडला. वृक्ष म्हणजे काय, झाड. वृक्ष म्हणजे झाड. मग ते झाड कोणतं असतं, बोरीचं असतं, बाबळीचं असतं,
नाही का? बांबूच. सांगा. जे वाईट वाईट झाडे ते सुबाबळ, अजून पानसाबर, बरोबर आहे ना? तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, कारल्याचा वेळू लिंबावरी गेला परी तो कडू झाला, बरोबर आहे ना? मग तसं आहे, तसं चंदनाच्या झाडाच्या सानिध्यात जर हे झाड आलं तर ते कसं होतं? चंदनासारखं होतं. तसं आपण आहे, त्याच्याकरता चांगल्या झाडाच्या संगतीत यावं लागतं. चंदना संगे वृक्ष बिघडला चंदनाची झाला, आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो कोणी बिघडला, आम्ही बिघडलो कोणी बिघडला. परिसा संगे लोह बिघडला. परिस म्हणजे काय? परिस म्हणजे नाही नाही हे म्हणते लोखंड आहे. नाही नाही. हा? मला तुम्हाला एक प्रश्न करायचा हो. आहे बाबा. या सप्त्यामध्ये समजा आपण एखादं बक्षीस ठेवलं. काय बक्षीस ठेवलं? पावशेर चांदी आणि पावशेर लोखंड, बरोबर आहे ना? हो. ज्यांनी उत्तम कीर्तन केलेले आहे, ज्यांनी उत्तम गायन केलेलं आहे, नाही का, ज्यांनी जास्त चांगली सेवा केलेली आहे त्यांना ते प्रेझेंट करायचे. मला तुम्ही सांगा, तुम्ही काय घ्याल? चांदीचं नाणं घ्याल का लोखंडाचं? कशाचं घ्याल? चांदीचं. तुम्ही नका सांगू. कशाचं घ्याल? चांदी घेशाल ना? तुमच्या जागेवर तुम्ही थांबरायचं बरं का. मग मला तुम्ही सांगा, जाऊ द्या. हा, आपण काय सांगत होतो? तुम्ही काय घेशाल? चांदी. चांदीचं नाणं घेशाल ना? मग तुम्ही चांदीवरती ठाम राहायचं. मला सांगा तुम्ही, तो जर परीस आहे, तो परीस आहे, परीस चांदीला लावलं तर सोनं होईल का लोखंडाला? लोखंडाला. लोखंडाला. आपण लोखंडाला लावलं तर सोनं होईल. मग आपण काय घेतलं पाहिजे? लोखंड घेतलं. अहो तुम्ही, आम्ही जड लोखंड म्हणजे जड जीव आहे याचा अर्थ असा. मग त्या लोखंडाने कुणाची संगती केली पाहिजे? लोहाची. काय झालं? एका गावामध्ये काही वाईट व्यक्ती होते आणि काही चांगले होते. तर त्या गावामध्ये परीस आला होता. काय? परीस आल्यानंतर मग गावातले लोक म्हणे, परीस आलाय, आपले जे हत्यारे आहे, कुऱ्हाडी, दांडे, कोयते घ्या पिवळे करून. मग एकाच्या घरी संदेश गेला. हा बायकोला जाऊन म्हणतो, अगं ये गावात परीस आलाय म्हणे. म्हटलं काय? म्हटलं आपले ना त्यांनी आपले आपले हत्यारे पिवळे करून घेतले, तर आपणही करू म्हणे. म्हणा काय? इळे, कोयते, काय सांगितलं, कांसी, खुरप. आता ती बाई काय करत होती? कपडे धुत होती, भांडे घासत होती. ते म्हणे तुमच्या डोक्यात का फरक पडले काय? अहो आता सोंगणीचे दिवस आले. काय म्हटली? आता सोंगणीचे दिवस आले आणि तुम्ही ते गावात घेऊन जा, त्या परिसवाल्याकडे पिवळे करून आणा. आणि बाजरी का आणि सोंगायची? आता येळा समजा सोन्याचा असल्यावर त्याला धार लावली तर तो धार टिकल का? नाही. ते लगेच मोडल. आणि मग महाराज काय सांगत्या? मग ते आता ती काय, अगं म्हणे सगळ्या लोकांनी केले तर आपले करू. एक काम करा, ते राहू द्या. ते आपल्या माडीवर एक माठ बसलं, माठ आहे म्हणे, माठ पडलाय, तेवढा न्या आणि पिवळा करून आणा. आता मला तुम्ही सांगा, याने तो माठ काढला, झटकला आणि पिवळा करायला न्याला. आता तो माठ पिवळा होईन का? नाही. आता ते प्रमाण आहे ना, करिता नव्हे काय, मला आता ते आठवना, ते प्रमाण माझ्या लक्षात आहे ना. करिता नव्हे सोनाचे पूस परिस परित्या काय करे. मग जसं एखाद्या कुत्र्याचं वाकडं शेपूट असलं ते किती आपण जरी सरळ करायला गेलं तर ते होणार नाही, तसं खापराला तुम्ही किती जरी परिस लावला तर त्याचं सोनं होणार नाही. त्याच्याकरता आपल्याला लोखंडच लागेल. हो, म्हणून महाराज काय सांगतात का?
आम्ही घडलो. काय म्हटले? परिसा संगे लोह बिघडला परिसची झाला, म्हणून आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. बिघडलो तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. महाराज, कृष्णा संगे मीरा बिघडली. काय झालं? कृष्णा संगे मीरा बिघडली. आता मला तुम्ही सांगा, कृष्णाने काय असं केलं? व कृष्णाने काय असं केलं आणि मीराने काय असं केलं? कारण मीराला लहानपणी छंद लागला होता. एखादी गवळा नाही, हरी की मुरली बाजे रे यमुना के तीर बजला, यमुना के तीर. कारण का? कृष्णाची बासुरी एवढी मधुर होती आणि त्या मीराला ते देवाचं वेड लागलं होतं. मीरा देवाच्या बासरीने बिघडलेली होती. आता बिघडून काय झालं? तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. इकडे बघा तुम्ही. महाराज, काय झालं? आता मीराबाईचा विस्तार फार मोठा आहे, मला एवढं सांगायचं नाही, तोटक सांगतो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. कृष्णा संगे मीरा बिघडली. काय? मीरा बघी बिघडली कृष्णाची झाली. तिनं आपलं सगळं आयुष्य देवासाठी काय केलं? समर्पित केलं आणि ती आज कोण झाली? अमर झाली. म्हणून आपण बी असं काहीतरी बिघडू घडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. हो तुम्ही बिघडा. आता आपले महाराष्ट्रातले संत घ्या. जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय असे होते. आता त्यांच्या जीवनाचा जर विस्तार सांगितला तर फार मोठा विस्तार आहे महाराज. मला सांगायचं काय, पण एक धरिला तो चित्ती आम्ही रुखमाईचा पती, तेने जाणे अवघे का मनिवारिले भव भ्रम. कारण का? देव सगळं बघून घेत होता, नाही का? विठ्ठला संगे तुका बिघडला. काय म्हटलं? विठ्ठला संगे तुका बिघडला विठ्ठलाची झाला. कस काय विठ्ठल झाला महाराज? कस काय विठ्ठल झाला? तुकोबाराय पण दिंड्या काढत होते. दिंड्या काढत असल्या कारणाने ज्या वेळेस बरेचसे तालुक्यातून लोक आलेले होते, जिल्ह्यातून लोक आलेले होते का तुकोबाराय आम्ही तुमचे अभंग ऐकतोय, गातोय, पण आज प्रत्यक्ष तुमच्या मुखातून एखादा अभंग ऐकायचा आहे तर तुम्ही आमच्या समोर एखादा अभंग म्हणून दाखवा. तर तुकाराम महाराज सांगतात, अरे बाबांनो, मी दिंडीमध्ये सतत भजन करत आलो. काय? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशम. तुकाराम महाराज म्हणतात, त्या विठ्ठलासाठी आम्ही काय अग्निरूप झालेलो आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्य अंग. कारण का? त्यांनी पापाला आपल्या जवळ येऊन दिलं नाही. काय? म्हणून ते सतत नामस्मरण करत होते, चिंतन करत होते. म्हणून त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला माझ्या मुखातून एखादा शब्द ऐकायचा. मग तुकाराम महाराज त्याच कठड्यावरती उभे राहिले आणि तुकोबारायने आपल्या गळ्यामध्ये विना घेतला आणि तुकोबाराय म्हणतात, ऐका ऐका भाविक जन. आता तुम्ही कोण झाले?
भाविक झाले. ऐका ऐका भाविक जन, व्हाल कोण कोण ते. तुम्ही कोण कोण व्हाल? संत कबीरदास व्हाल, सुरदास व्हाल, संत मीराबाई व्हाल, जनाबाई व्हाल, अनेक प्रकारचे तुम्ही संत बनशाल. परंतु त्याच्याकरता काय? चित्त निर्मळ लागतं. काय? चित्त निर्मळ. चित्त निर्मळ लागतं. निर्मळ झालं तर माणूस देव व्हायला काय वेळ लागत नाही. म्हणून देव पावयास गेलो तेथे देव जीवन ठेवो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला संगे तुका बिघडला, तुका बिघडला विठ्ठलची झाला. मी बिघडलो बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो बिघडलो तुम्ही बिघडला. आम्ही बिघडलो बिघडलो तुम्ही बिघडला. आम्ही बिघडलो बिघडलो तुम्ही बिघडला. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. पुढचं भारूड आमची हरिभक्त पारायण श्रावणीताई महाराज आव्हाड या ठिकाणी ते सादर करतील. कृपया सगळ्यांनी शांततेने ऐका. या कुणी उठू नका बरं. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. हॅलो.